भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। बोध ज्ञानाचा देऊ चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। जय हिंद, नमो बुद्धाय। तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती आज आपण साजरी करतोय। तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती आणि तथागतांचा महापरिनिर्वाण हा याच दिवशी झाला। हा पवित्र दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून जगभर साजरा केला जातो। याचेच औचित्य साधून आज देवळे मुक्कामी तथागत गौतम बुद्ध यांची मुद्रा प्रतिष्ठापना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व लुंबिनी विहाराचे लोकार्पण हा सोहळा पूज्य भदंत करुणाज्योती महातेरो यांच्या हस्ते, तसेच डॉक्टर महेंद्र गावडे आणि संतोष आयरे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। हे विहार पूर्ण होण्यासाठी बुद्ध मंदिर देवळे, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन सेवा संघ मुंबई याची सर्व सभासद, तसेच अम्रपाली महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ, दीपसंदेश क्रीडा मंडळ देवळे या सर्वांच्या सहकार्याने, धम्म दानाने, लोकवर्गणीतून, तसेच वस्तुरूप देणगीतून आणि मान्यवर पाहुण्यांच्या देणगीतून हे विहार जे आहे ते पूर्ण झालेले आहे। ही वास्तू यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रसारित करण्याचे, तसेच धम्म कार्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून यापुढे लोकांना अर्पित केली आहे। मी बुद्ध विहार ट्रस्ट देवळचा सचिव म्हणून सर्व सभासद, उपासक, उपासिकांना लुंबिनी बुद्ध विहाराच्या लोकार्पणाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। जय भीम। मी एकनाथ यशवंत साळवी। हे बांधकाम करायला ज्यांनी आम्हाला मदत केली ते इंजिनियर अशोक रामबाडे यांनी चांगल्या तऱ्हेने बांधकाम केलेलं आहे। त्याचप्रमाणे स्थानिक लोक ज्यांनी अंगमेहनत केलेली आहे, त्याच्यामध्ये देखील बऱ्याच जणांनी अंगमेहनत करून आम्हाला मदत केलेली आहे। त्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो। बुद्ध धर्माचा खऱ्या अर्थाने रथ आपण पुढे नेत असताना भगवंताने दिलेला विचार आहे, समतेचा विचार आहे, तो समतेचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे। खऱ्या अर्थाने भगवंताने जो सुखशांतीचा मार्ग तुम्हा आम्हाला सर्व जगाला दिलेला आहे आणि तो आपल्याला पुढे न्यायचा आहे। खरं म्हणजे सध्याच्या घटकेला जगाला बुद्ध हवा आहे, युद्ध नको आहे, शांतता हवी आहे। सगळ्या जगामध्ये खऱ्या अर्थाने जर माणसाला सुख आणि समृद्धी जर लाभायची असेल, त्याला मिळायची असेल, तर बुद्धाच्या मार्गाशिवाय पर्याय नाही आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळू शकत नाही। अशा तऱ्हेने या ठिकाणी आमची जी मांडणी आहे की तळागाळापर्यंत पोहोचायचे आमचे प्रयत्न आहेत। निश्चित स्वरूपात या विहाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचू। जय भीम। तू कुळाचा भिकारी आता आली भालदारी, या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी। तू कुळाचा भिकारी आता आली भालदारी,
योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला जय भीम. मी अनंत वासुदेव साळवी. 91 पासून आम्ही हा विहाराच्या संकल्पामध्ये भाग घेतलेला होता. पण आमचं जुनं मंदिर एक कौलारू होतं आणि त्याचं नूतनीकरण करण्यासाठी जो आम्ही मुंबई कमिटी आणि ट्रस्टच्या वतीने जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला खरोखर यश येऊन आपला भगवान बुद्धाने आणि बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला बौद्ध धर्म त्याच्यापासून आपण काय करू शकतो हे लोकांना आजच्या दिवशी माहिती पडलं की ह्या एवढी मोठी इमारत बांधतेवेळी अडीअडचणी ज्या होत्या त्या सर्व आम्ही बाजूला करून ह्या विहाराला पुनर्बांधणी करून आणि ज्याने ह्या विहाराला मदत केली आणि त्यांचेही आभार मानतो. आणि अशी संघटना चालू पुढे राहील वर्षानुवर्षे. ही कमीत कमी इमारत 50 वर्षाची बघण्यासारखी झालेली आहे. 50 वर्षानंतर नूतनीकरण करावं किंवा नाही करावं हे स्थानिक लोकांनी किंवा मुंबई कमिटीने करायला हरकत नाही. एवढंच बोलून मी इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. मी बुद्ध विहाराला माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम. पंचपक्वान्न खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम. तुला मुभात नव्हती र कुठ मंदिर चावडीला तुला मुभात नव्हती र कुठ मंदिर चावडीला. नमो बुद्धाय, जय भीम. या 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमा, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विहार जे आहे ते 39x30 असं आहे, 35x40 आहे आणि हे 7 गुंठ्यामध्ये व्यापलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्य जो दरवाजा आहे त्याच्यासमोर पोर्च आहे, तो मुख्य दर्शनी दरवाजा दर्शवितो. त्यानंतर पुढे लिव्हिंग रूम जो आहे हॉल तो 28x30चा आहे. त्यानंतर समोर गाभारा आहे, गाभाऱ्यामध्ये प्रचंड असा आवाज घुमतो. त्यानंतर पुढे लेफ्टला आणि राईटला लेडीज रूम आणि जेंट्स रूम असे 2 रूम आहे. त्यानंतर वरती पॅगोडा आहे, पॅगोडाची उंची 17 फूट आणि कलशची उंची 5 फूट अशी जवळजवळ 23 फूट उंची या ठिकाणी आहे. आणि तो पॅगोडा समोर रस्त्यावरून पूर्ण दर्शवितो की हा जो पॅगोडा आहे तो पूर्णपणे हा एकदम स्वच्छ असा दिसतो, पूर्ण निर्मळ. आणि अशा प्रकारे हे विहाराचं कामकाज झालेलं आहे. जय भीम. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. जय भीम. देवळेवाडीमध्ये ते विहार सुशोभित असं सुंदर विहार बांधलेलं आहे आणि त्या विहाराला माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझे इष्टमित्र सगळे सोरे यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम. जय भीम. विहाराचं लोकार्पण झालं आणि त्या लोकार्पणाला माझ्या घर कुटुंबाच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर
स्वसेन मारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मारातिरेकमभियु जितसपरते घोरं पनालवकमख मथदयखं कन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि